हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण गोपाल कृष्ण महाराज की जय। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यां तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। आदौ देवकी देवी गर्भजननं, गोपीगृहे वर्धनं, मायापूतन जीवितापहरणं, गोवर्धनोद्धारणं, कंसच्छेदन कौरवादिहननं, कुन्तीतनूजावनम्। एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गोपेश गोपीश भवार्णवेस्मात्, अनंत नारायण रक्ष रक्ष। गोपाल कृष्ण महाराज की जय। भुवन सुंदर भगवान श्रीकृष्णाच्या आणि ज्या भगवान श्रीकृष्णाला आपण आपल्या हृदय सिंहासनावर प्रस्थापित केलेलं आहे, त्या भुवन सुंदराच्या भक्तांनो, भगिनीनो आणि बांधवांनो, श्यामसुंदर भगवान श्रीकृष्णाचं संकीर्तन आपण मांडलेलं आहे आणि या भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राची आणि चारित्र्याची मोहिनी अवघ्या विश्वाला पडलेली आहे। मग तो भक्तियोगी असो, कर्मयोगी असो, राजयोगी असो किंवा ज्ञानयोगी असो, तो आचार्य असो किंवा संत असो, तो महंत असो किंवा पंत असो, तो तंत असो, कोणत्याही प्रकारचा कवी असो, तो शाहीर असो, तो तत्वज्ञ असो, कोणीही असला, समाज धुरंधर असो, राजनीतिज्ञ असो, या प्रत्येकाला भगवान श्रीकृष्णाने आपल्या चरित्राने आणि चारित्र्याने मोहिनी घातलेली आहे। समाजामध्ये चांगले गुण रुजावेत म्हणून प्रेरणा देणारं ते चरित्र असतं। चरित्र ते असतं की ज्या ठिकाणी राष्ट्रभक्तीची ज्योत आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते त्याला चरित्र म्हणतात। चरित्र ते असतं की प्रत्यक्ष आचरून दाखवायचं असतं। चरित्र ते असतं की कृतीत उतरवायचं असतं। आणि भगवान श्रीकृष्णांचं हे असं अलौकिक चरित्र आहे, प्रभू रामचंद्रांचं असं अलौकिक चरित्र आहे आणि म्हणून आपण ते सानंद गातो आहोत। खरंच आहे की प्रपंचामध्ये माणसाला अनेक गोष्टी दाखवायची हौस असते आणि म्हणून प्रपंचामध्ये प्रदर्शन असतं, पण भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये दर्शन आहे की श्रोते हो, आपली चित्त एकाग्र करा, सावधान करा। बाहेर मन कुठे रेंगाळत असतील तर त्याला खेचून या सभागृहामध्ये आणा, कारण हे चरित्र श्रवण करायचं नाहीये, श्रवण करून अंतःकरणामध्ये साठवायचे, त्याचं मनन करायचे, त्याचा निधिध्यास आपल्याला लागला पाहिजे आणि मग त्यातून कुठेतरी आपल्याला आत्मसाक्षात्कार होणार आहे। आणि म्हणून आपली चित्त एकाग्र करा, सावधान करा। भगवान श्रीकृष्ण ज्या वंशामध्ये जन्माला आले, तो महान आहे सगळा वंश, तो सगळं जे कुल आहे भगवान श्रीकृष्णांचं ते मोठं विलक्षण आहे। सांगतो आपल्याला मुद्दाम, या कुलामध्ये, या वंशामध्ये अलौकिक राजे, अलौकिक महापुरुष जन्माला आलेला आहे। पुरुरवा याच कुलामध्ये जन्माला आलेला आहे, ययाती याच वंशामध्ये जन्माला आलेला आहे, भरत याच वंशामध्ये जन्माला आलेला आहे, याच वंशामध्ये दुष्यंतांनी जन्म घेतलेला आहे। किती किती महापुरुषांनी याच्यामध्ये जन्म घेतलाय म्हणून सांगू। आपण थोडं सुरुवात पुरुरव्यापासूनच करूया। पुरुरवा आणि उर्वशी यांचा विवाह झाला आणि त्यांच्या प्रेमाला 6 फळं आली असं भागवत आपल्याला सांगतं। त्यांची नावही मी आपल्याला सांगून टाकतो।
पुरुरवा आणि उर्वशी यांचा पहिला जो पुत्र होता त्याचं नाव आहे आयु, दुसऱ्याचं नाव आहे श्रुतायु, तिसऱ्याचं नाव आहे सत्यायु, चौथ्याचं नाव आहे रय, पाचव्याचं नाव आहे जय आणि सहाव्याचं नाव आहे विजय. असे 6 पुत्र या पुरुरवा आणि उर्वशींच्या पोटी जन्माला आलेले आहेत. आणि या 6ही पुत्र अत्यंत बलाढ्य पराक्रमी असलेले, यांचा वंश सुद्धा वाढला, विस्तारला आणि मग एकापेक्षा एक अलौकिक रणधुरंदर राजे या सगळ्या वंशामध्ये जन्माला आले. मी म्हंटल ना, ययाती याच वंशामध्ये जन्माला आलेला आहे. ययातीचे 2 विवाह झाले. त्यातला पहिला विवाह देवयानीशी झालेला आहे, शुक्राचार्यांच्या कन्येशी. आणि मग दुसरा जो विवाह झाला तो गांधर्व विवाह, आणि तो म्हणजे शर्मिष्ठेशी झालेला आहे, आपल्याला ज्ञात आहे. आणि मग गंमत अशी झाली की ययातीला पहिल्या पत्नीला 2 पुत्र झालेले आहेत, म्हणजे देवयानीला 2 पुत्र झाले आणि शर्मिष्ठेला 3 पुत्र झाले. या देवयानीच्या पोटी जे 2 पुत्र जन्माला आले त्यातला मोठा जो आहे त्याचं नाव आहे यदू, आणि धाकटा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे तुर्वसू. आणि मग शर्मिष्ठेच्या पोटी जे 3 पुत्र जन्माला आले त्यातला पहिला आहे द्रयू, दुसरा आहे अनु आणि सगळ्यात धाकटा आहे त्याचं नाव आहे पुरु. सगळ्यात मोठा यदू, सगळ्यात धाकटा पुरु. योग असा आहे की या यदू वंशामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालाय आणि पुरुच्या वंशामध्ये सगळे कौरव आणि पांडव जन्माला आलेत. काय योग आहे पहा. देवयानीचा यदू आणि शर्मिष्ठेचा पुरु, आणि तिथून ही वंशवेल इतकी विस्तारत गेली. आणि मग त्याचा परिणाम असा झाला पुढे की लोकोत्तर महापुरुषांनी याच कुलामध्ये जन्म घेतला. दुष्यंत इथे जन्माला आला, भरत जन्माला आलेला आहे, ज्याच्यावरून आपल्या देशाचं नाव भारतवर्ष पडलं, तोही याच कुलामध्ये जन्म घेता झाला. आणि पुढे मग कालाची काही पानं उलगडली गेली आणि या कुलामध्ये सात्वत या नावाच्या एका महापुरुषाने जन्म घेतला. आणि हा सात्वत अत्यंत रणधुरंदर, अत्यंत राजनीतिज्ञ, कुशल, निपुण, दक्ष असा राजा निपजला. अत्यंत सात्विक प्रवृत्तीचा होता आणि त्याचं नाव सात्वत. खरोखरच त्याला 7 पुत्र झाले. या सात्वताच्या पोटी 7 पुत्र जन्माला आलेले आहेत. सगळा इतिहास मी आपल्याला सांगत नाही, पण या सात्वताला जे 7 पुत्र झाले त्यांची नावं आपल्या कानावर घालून टाकतो. त्यातला सगळ्यात जो मोठा आहे तो भजमान आहे, दुसरा आहे तो भुजी आहे, तिसरा आहे तो दिव्य म्हणून आहे, चौथा आहे तो देवावृध म्हणून आहे, 5वा जो आहे तो वृष्णी आहे, 6वा आहे तो अंधक आहे आणि 7वा जो पुत्र आहे तो महाभोज या नावाचा आहे. हे धाकटे जे 3 पुत्र आहेत त्यांनी काही विलक्षण पराक्रम इतिहासामध्ये गाजवला. हे 7ही पुत्र पराक्रमी आहेत, पण विशेष करून वृष्णी आणि अंधक, कारण हीच सगळी यादवांची प्रचंड कुळ झालेली आहेत, आपल्याला ज्ञात आहे. सगळ्यात जो धाकटा, या धाकट्या पुत्राचं नाव आहे महाभोज. आणि भोज वंशीय यादव जेवढे म्हणून निर्माण झाले हे सगळे या महाभोजाच्या कुळामध्ये निर्माण झालेले आहेत. पण यातले 2 जे वंश आहेत, एक वृष्णीचा आणि दुसरा अंधकाचा, हे मात्र इतके विस्तारले की त्याच्यामुळेच खरं तर पुढचा सगळा इतिहास घडलेला आहे. एक अंधकाचा वंश आणि दुसरा वृष्णीचा वंश आहे. या दोन्ही यादव कुळांना भगवान श्रीकृष्णांनी सांभाळले, आईच्या मायेनं सांभाळलेलं आहे. आणि पुढे भगवंतांनी एके ठिकाणी महाभारतात असे उद्गार काढलेले आहेत की वृष्णी आणि अंधक ही अशी उतली मातलेली कुळं आहेत. भगवंतांचे उद्गार आहेत की मी यांना कसं सांभाळतोय सांगू. पांडवांना भगवंत सांगतात की एखाद्या आईची 2 मुलं, दोन्ही मुलं जुगारी असावीत आणि आपापसात भांडावीत, आणि मग त्या दोघांना सांभाळण्याची जबाबदारी त्या दुर्दैवी आईवर यावी, तशी काहीशी परिस्थिती माझ्यावर ओढवलेली आहे. आणि वृष्णी अंधक या दोन्ही कुळामध्ये जन्माला आलेल्या सगळ्या क्षत्रियांचा सांभाळ मी करतोय, असं भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितलेलं आहे. पण ही दोन्ही कुळं अत्यंत बलाढ्य आहेत. किती बलाढ्य आहेत म्हणून सांगू. अंधकाचा वंश वाढत गेला आणि अंधकाच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव अतिशय सुंदर आहे, दुंदुभी नाव आहे त्याचं. आपल्याकडे ते रणवाद्य वाजवलं जातं, आनंदवाद्य म्हणून सुद्धा वाजवलं जातं. आणि मग हा दुंदुभी जन्माला आला. दुंदुभीच्या पोटी जो पुत्र जन्माला आला, अविरोध्य असं त्याचं नाव आहे. त्याच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव पुनर्वसू आहे. या पुनर्वसूच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव आहुक आहे. आणि या आहुकाच्या पोटी 2 मुलगे जन्माला आले, त्यांची नावं तुम्हाला नक्की माहिती असणार. एक आहे देवक आणि दुसरा आहे उग्रसेन. ही 2 मुलं त्या आहुकाच्या पोटी म्हणजे अंधकाच्या वंशामध्ये सगळे जन्माला आले. योग असा की हाताची 5 बोटं सारखी नसतात असं आपण म्हणतो, पण ही जी 2 बोटं आहेत, हे 2 नेत्र आहेत त्या आहुकाचे, एक आहे देवक आणि दुसरा आहे उग्रसेन. हे दोन्ही इतके सात्विक आणि उत्तम निपजले म्हणून सांगू की त्या राजाला या आपल्या दोन्ही पुत्रांचा गौरव वाटत असे. आणि मग वंशवेल आणखीनच विस्तारत
गेला त्यावेळेला काही अशी समस्या नव्हती लोकसंख्येची, 1 या 2 बस असं काही नव्हतं, सरकारी प्रचारही नव्हता. पूर्वीच्या काळी मुळात आशीर्वादच दिला जात असे, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, किमान 8 तरी पुत्र झाले पाहिजेत, कन्या वेगळ्या, किमान 8 पुत्र व्हायला पाहिजेत. आणि आपल्याकडे नियम असा घालून दिलेला होता, जर 10 पुत्र जन्माला आले तर मग त्या स्त्रीनी पतीला 11वा पुत्र समजावा. काय शास्त्र आहे त्याच्यात, केवढा आशय आहे, ध्यानामध्ये घ्या. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव म्हणून सांगितलं जात असे. आणि मग देवकाच्या पोटी 4 पुत्र आणि 7 कन्या जन्माला आल्या. त्यातल्या सगळ्यात जो मोठा होता त्याचं नाव आहे देववान. दुसरा जो पुत्र आहे त्याचं नाव उपदेव. तिसरा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे सुदेव. आणि धाकटा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे देववर्धन. असे 4 पुत्र या देवकाच्या पोटी जन्माला आले. आणि मग त्याच्या पोटी ज्या कन्या जन्माला आलेल्या आहेत त्यांची नावं सुद्धा या देवकाने अत्यंत गोड ठेवलेली आहेत. सगळ्यात मोठी जी कन्या आहे त्या कन्येचं नाव आहे धृतदेवा. तिच्यापेक्षा धाकटी आहे ती शांतीदेवा. तिच्यापेक्षा धाकटी आहे तिचं नाव आहे उपदेवा. तिच्यापेक्षा धाकटी आहे तिचं नाव आहे श्रीदेवा. श्रीदेवी नव्हे, श्रीदेवा. हा, तिच्यापेक्षा जी धाकटी आहे तिचं नाव आहे देवरक्षिता. किती गोड नाव आहे पहा. तिच्यापेक्षा आणखीन जी धाकटी आहे तिचं नाव आहे सहदेवा. आणि या 6 कन्यांवरील 4 भावंड, हे 10 सगळे पुत्र आणि कन्या जन्माला आले. आणि मग देवकाच्या पोटी शेवटी एक कौतुक जन्माला आले, 11वं, की जे कन्या जन्माला आलेली अत्यंत लावण्यवती, अत्यंत देखणी आहे, सद्गुण संपन्न आहे, सदाचारी आहे. आणि जिचं नाव प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये धारण करावं असंच ते नाव आहे. तिचं नाव आहे देवकी. जिला प्रत्यक्ष भगवंतांनी वरदान दिलं, भगवंतांना आपल्या पोटामध्ये उदरामध्ये धारण करायचं भाग्य ज्या स्त्रीच्या ललाटी लिहिलेलं होतं ती देवकी या देवकाच्या पोटी जन्माला आली. ही 11 मुलं जन्माला आली. या सगळ्या नावांचं वैशिष्ट्य आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. देवक या नावामध्ये देव आहे. आणि देवकाची 11 ही जी मुलं आहेत प्रत्येक नावात देव आहेच. देववान, उपदेव, सुदेव, देववर्धन आणि या सगळ्या धृतदेवा आहे, नंतर शांतीदेवा आहे, उपदेवा आहे, श्रीदेवा, देवरक्षिता, नंतर सहदेवा आणि शेवटी देवकी. प्रत्येक नावामध्ये देव आहे. म्हणजे काय विलक्षण योग आहे. आणि ही सगळी सत्प्रवृत्त मुलं निघालेली आहेत. पण इथपर्यंत सगळा हा जो वंश आहे यादवांचा हा सत्प्रवृत्त आहे, चांगला वागणार आहे. पण दुसऱ्या वंशामध्ये, दुसऱ्या घराण्यामध्ये, चुलत घराण्यामध्ये काहीतरी गडबड झाली. काय गडबड झाली सांगता येत नाही. पण उग्रसेनाच्या पोटी जे पुत्र जन्माला आले ते मात्र काही सत्प्रवृत्त नाहीयेत. म्हणून आपल्याकडे संकेत असा आहे की विवाह करावा तो जबाबदारीनं करावा. म्हणजे मुलाचंही कुल पाहावं, मुलीचंही कुल पाहावं. आपल्याकडे श्लोक आहे ना, कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति आणि मिष्टान्नम इतरे जन. त्यांना फारसं काही सोयर सुतक नसतं. पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं म्हणजे झालं. कन्यावर येते रूपम, कन्येला रूपवान पती हवा असतो. कन्यावर येते रूपम, माता वित्तम म्हटलेलं आहे. आईला पैसा हवा असतो, श्रीमंत घराणं पाहिजे. पिता काय पाहतो? माता वित्तम पिता श्रुतम. आपला जावई होणारा हा किती बुद्धिमान आहे, किती विद्वान आहे, किती शास्त्रांचं त्यांनी अध्ययन केलेलं आहे हे तो जाणीवपूर्वक पाहतो. आणि सगळे आप्तेष्ट बांधव जे असतात ते काय पाहत असतील? बांधवा हा कुलमिच्छन्ति, कुल उत्तम त्यांना हवं असतं. आणि इतर जे जन असतात ते म्हणतात बस एवढं छान मिळालं म्हणजे झालं. इथे मुद्दा असा की उग्रसेनाचा जो विवाह झाला काहीतरी गडबड झाली असावी. त्याची पत्नी ही इतकी कदाचित स्वभावानी चांगली नसेल आणि त्याचा परिणाम असा झालाय की पोटी जे पुत्र जन्माला आलेले आहेत, तुकारामांनी म्हटले ते अगदी बरोबर आहे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. जर कुळामध्ये शुद्ध आचरणाचे कन्यापुत्र जन्माला आले त्यांचा आनंद परमेश्वराला सुद्धा वाटतो. किती लोकविलक्षण आहे पहा. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी म्हटलेलं आहे. आई वडिलांचं आचरण जितकं शुद्ध असेल तितके शुद्ध पुत्र कन्या त्यांच्या पोटी जन्माला येतात. असं साधं गणित आहे त्याचं. पण इथे काहीतरी गडबड झाली आणि उग्रसेनाच्या पोटी आपल्याला कल्पना असेल नसेल 14 रत्न जन्माला आली आहेत. देवकाला 11 कन्या पुत्र झाले, इकडे उग्रसेनाच्या पोटी 14 रत्न जन्माला आलेली आहेत. आणि एकापेक्षा एक असे राजकारण धुरंधर पुत्र जन्माला आले, पण ज्यांची बुद्धी मात्र सात्विक नाहीये. सगळ्यात जो मोठा आहे तो कंस आहे. त्याच्या पाठीवर जो जन्माला आला त्याचं नाव सुनाम आहे.
तिसरा जो पुत्र आहे त्याचं नाव नगरोध असं आहे. चौथा पुत्र जो आलेला आहे त्याचं नाव कंक असं आहे. पाचवा जो पुत्र आहे त्याचं नाव शंकू असं आहे. सहावा पुत्र आहे त्याचं नाव सुहू असं आहे. सातवा जो पुत्र आहे त्याचं नाव राष्ट्रपाल असं आहे. आठवा जो पुत्र आहे त्याचं नाव सृष्टी आहे. आणि शेवटचा धाकटा पुत्र आहे त्याचं नाव तुष्टिमान असं आहे. अशी 9 मुलं त्याच्या पोटी जन्माला आली आणि 5 कन्या जन्माला आल्या. त्यांची नावं आपल्याला सांगून टाकतो, म्हणजे सगळी एकदम लक्षात ठेवायला हरकत नाही. एक जी कन्या आहे थोरली, तिचं नाव आहे, थोरला पुत्र जसा कंस आहे तसं थोरल्या कन्येचं नाव कंसा आहे. उग्रसेनाची थोरली कन्या, तिचं नाव कंसा. दुसरी जी आहे तिचं नाव आहे कंसवती. तिसरी जी आहे तिचं नाव आहे कंका. चौथी जी आहे तिचं नाव आहे शूरभू. आणि सगळ्यात जी धाकटी आहे तिचं नाव राष्ट्रपालिका. असं किती छान नाव ठेवलेत. एका पुत्राचं नाव राष्ट्रपाल, दुसऱ्या कन्येचं नाव राष्ट्रपालिका ठेवलेलं आहे. किती छान नावं ठेवलेली आहेत. आणि हे दोन्ही वंश वाढायला लागले, मोठे व्हायला लागले. आणि त्यावेळेला अंधकाचा जसा वंश वाढत होता तसा इकडे वृष्णी वंश सुद्धा वाढतोय. कारण भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा वृष्णी वंशामध्ये झालेला आहे. आणि या वृष्णी वंशामध्ये सुद्धा एकापेक्षा एक उत्तमातले उत्तम नररत्न निर्माण झालेली आहेत. वृष्णीच्या वंशामध्ये मोठीच्या मोठी यादी आहे, सगळी सांगत बसत नाही. पण वृष्णीच्याच पोटी पुढे 4-5 पिढ्या गेल्यानंतर आणखीन एक वृष्णी नावाचा पुत्र जन्माला आलेला आहे. त्याच्या पोटी एक पुत्र नव्हे 2 पुत्र जन्माला आले, अत्यंत प्रबळ आहेत. थोरला जो आहे त्याचं नाव आहे श्वफल आणि धाकटा जो आहे त्याचं नाव आहे चित्ररथ. या चित्ररथाचा वंश फार मोठा समृद्ध झाला. चित्ररथाच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव आहे पृथू. पृथूच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव आहे विदुरथ. आणि या विदुरथाच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव आहे देवमीढ. या देवमीढाच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव आहे शूर. आणि या शूराला मात्र खूप मुलं झालेली आहेत. त्यातला सगळ्यात थोरला जो मुलगा जन्माला आलाय तो तुम्हा सर्वांच्या परिचयाचा आहे, त्याचं नाव आहे वसुदेव. ह्या शूराचा जो थोरला मुलगा आहे त्याचं नाव वसुदेव. पण वसुदेवाच्या पाठीवर आणखीन 9 पुत्र जन्माला आलेले. वसुदेवाच्या नंतर जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव आहे देवभाग. देवभागाच्या पाठीवर जो जन्माला आला त्याचं नाव आहे देवश्रवा. देवश्रवाच्या पाठीवर जो जन्माला आला त्याचं नाव आनक. आनकानंतर सृंजय. सृंजयानंतर जो जन्माला आला तो शमिक. शमिकानंतर शामक. शामकानंतर कंक म्हणून जन्माला आले वृक आणि वत्सक. भगवान भाग्यवान आहेत. 9 काका आहेत, 9 काका. आणि एवढ्यावर थांबलं नाही, पुढे 5 आत्या जन्माला आली आहेत भगवान श्रीकृष्णांच्या. सगळ्यात त्यातली जी थोरली आहे तिचं नाव आहे पृथा. दुसरीचं नाव आहे श्रुतदेवा. हे श्रुतदेवा देवकाच्या मुलींपैकी कुणाचंही नाहीये बरं का, ती वेगळी आहेत. मी सगळी सांगितलेली नावं म्हणजे धृतदेवा, शांतीदेवा, उपदेवा, श्रीदेवा, सहदेवा, देवरक्षिता आणि देवकी अशी नावं मी सांगितलेली आहेत. हिचं नाव मात्र आहे ते श्रुतदेव आहे. थोरली पृथा, दुसरी श्रुतदेवा. तिसरी जी कन्या जन्माला आली तिचं नाव आहे श्रुतकीर्ती. चौथी जी कन्या जन्माला आली तिचं नाव श्रुतश्रवा. हिच्याच पोटी तो शिशुपाल जन्माला आला. शिशुपाल कृष्णाचा सख्खा आत्तेभाऊ आहे, पण मारलाय भगवंतानी त्याला. धर्मकारण करण्यासाठी नाती आड येत नसतात. धर्म हा महत्वाचा असतो आणि मग दुय्यम मनुष्य ठरतो. त्या ठिकाणी भगवंतानी जे जे आपतेष्ट धर्माच्या आड आलेले आहेत त्यांचं निर्दलन केलेलं आहे, त्या दुष्टांचं सोडलेलं नाहीये. पण ही चौथी त्याची आत्या जी कृष्णाची आहे ती श्रुतश्रवा आहे. आणि सगळ्यात जी धाकटी आत्या आहे तिचं नाव आहे राजाधिदेवा. त्या काळात विवाह असे होत असत आपतेष्टांमध्ये, नातेवाईकांच्या मध्ये. तेव्हा भगवान श्रीकृष्णांचा विवाह राजाधिदेवा या आत्तेची जी कन्या आहे, आते बहीण, तिच्याशी झालाय. ते मी पुढेच सांगेन आपल्याला. म्हणजे आते बहीण, मामे भाऊ यांचा विवाह झालेला. क्षत्रियांच्या मध्ये असे विवाह होत असत. आता ही सगळी नावं लक्षात ठेवा. शेवटच्या दिवशी मी आपल्याला विचारणार. इतकं भीती वाटायचं कारण नाही, तर उद्या यायचंच नाही तर ऐकायला. अभ्यंकरांनी एवढी भयंकर यादी सांगितली असं नको व्हायला. पण खरोखरी नावं, काही काही नावं अतिशय गोड आहेत, त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी आहेत. आणि मग पहा योग कसा आला की हा जो वसुदेव आहे हा इतका सात्विक आहे, इतका चांगला वागणार आहे की देवक आणि उग्रसेन या दोघांनाही त्याच्याबद्दल प्रेम झाले. कारण देवक आणि उग्रसेन हे दोघे अंधक वंशामधले आणि वसुदेव हा वृष्णी वंशामधला आहे. आणि त्यांचं परस्पर सामंजस्य आहे, नातं अत्यंत चांगलं आहे दोघांचं. म्हणजे ध्यानात घेण्यासारखं आहे की कंस हा फार मोठा आहे वयानं, त्या अंधकांच्या वंशामधला खूपच मोठा आहे तो. आणि त्या तुलनेमध्ये देवकी
ही देवकाच्या पोटी जन्माला आली. म्हणजे दोघांच्या वयामध्ये, म्हणजे चुलत भावंड आहेत, पण दोघांच्या वयामध्ये जवळजवळ 20-25 वर्षाचं अंतर आहे किमान. म्हणजे मुलीसारखी आहे देवकी, कंसाला ध्यानात घेण्यासारखं आहे. आणि मग या वसुदेवाला या देवकानी आपली थोरली कन्या देऊ केली, जिचं नाव धृतदेव आहे. तो म्हणाला, वसुदेवासारखा जावई मला मिळाला तर मी स्वतःला धन्य समजेन, कारण हा वसुदेव अत्यंत सत्प्रवृत्त आणि चांगला आहे. आणि वसुदेवाला ती धृतदेवा दिली. आता या बहिणींच्या मध्ये आपापसात इतकी माया आहे म्हणून सांगू. आपल्या अथर्व वेदामध्ये काही ऋचा फार सुंदर आहेत. आमचे अण्णाशास्त्री बसलेत, नंतर विचारतो त्या इतक्या सुंदर ऋचा आहेत म्हणून सांगू. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कसं की सगळ्या भावंडांचं एक मन असावं, असं एका रुचीमध्ये म्हटलेलं आहे. सगळ्या भावंडांचं एक मन असावं. अर्थ काय की निर्व्याज प्रेम करावं सगळ्या भावंडांनी एकमेकाशी, असं त्याच्यामध्ये सांगितलंय. आणि या सगळ्या बहिणींचं निरतिशय प्रेम होतं एकमेकावर. तेव्हा धृतदेवाचं ज्या वेळेला वसुदेवाशी विवाह झाला त्यावेळेला धाकटी शांतीदेवा म्हणाली, तात देवकाला म्हणते, माझाही विवाह आपण वसुदेवांशीच करा. आणि होता होता असं झालं की या 7ही बहिणींचा विवाह वसुदेवाशी झालाय, सगळ्या बहिणींचा. ती म्हणाली, एक माझ्या ताईनं यांच्याशी विवाह केला तेव्हा मी ताई जवळच राहणार, माझाही विवाह याच महापुरुषाशी व्हायला. सगळ्या बहिणींनी वसुदेवाशी विवाह केला. त्यावेळेला बहुपत्नीत्वाची चाल होती. राजघराणी जास्तीत जास्त जोडली जात असत की ज्याच्यामुळे सत्ता वाढावी, राज्य विस्तार व्हावा, ही भूमिका त्याच्या मागे असे. आणि त्याच्या व्यतिरिक्त या वसुदेवाचा आणखीनही काही अन्य स्त्रियांशी विवाह झालेला आहे. त्याच्यामध्ये एक रोचना म्हणून आहे, दुसरी इला म्हणून आहे, तिसरी आहे ती मदिरा म्हणून आहे, चौथी रोहिणी म्हणून आहे. किती म्हणून नाव सांगू आपल्याला. या सगळ्यांशी वसुदेवाचा विवाह झालेला आहे आणि अत्यंत समृद्ध संपन्न हा वंश वाढायला लागला. पण याच वेळेला दुर्दैवानं असं घडलं, हा जो कंस आहे हा उन्मत्त निपजलेला आहे. सत्संगती नाहीये, त्याच्या भोवतीची जी माणसं आहेत ती काही वाईट आहेत. बऱ्याच गोष्टी अमात्यांच्यावर अवलंबून असतात आणि ते कोविद लागतात असं सांगितलेलं आहे. कोविद म्हणजे बुद्धिमान लागतात आणि चांगल्या दिशेकडे राजपुत्रांना नेणारे लागतात. दुर्दैवानं असं घडलं की कंसाच्या भोवती जे मंत्री आहेत ते चांगले नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की कंसाची बुद्धी पालटली. कंस हा अत्यंत वाईट वागायला लागलाय. तो वडिलांना जुमाने ना, आणि त्याच्या भोवती या भारतवर्षामध्ये जे जे म्हणून खलपुरुष आहेत हे सगळे खलपुरुष गोळा झाले. आणि मग त्याच्यामध्ये कोण कोण आहेत म्हणून सांगू. सहस्त्र हाताचा बाणासूर आहे, अत्यंत उन्मत्त झालेला भौमासूर नरकासूर आहे, तोही त्याला येऊन मिळालेला आहे. आणि कंसाला एका महाबलाढ्य सम्राटाने आपल्या 2 कन्या दिल्या, त्याला जुळ्या मुली होत्या. तो महाबलाढ्य सम्राट म्हणजे जरासंध. या जरासंधाला 2 जुळ्या मुली आहेत. एकीचं नाव आहे अस्ती आणि दुसरीचं नाव आहे प्राप्ती. अस्ती आणि प्राप्ती अशा जुळ्या मुली आहेत. या दोघींचा विवाह कंसाशी झाला. आणि मग कंस इतका माजला, त्याच्या मागे नरकासूर आहे, त्याच्या मागे बाणासूर आहे, त्याच्या मागे जरासंध आहे, आणि मग त्याच्या मागे केशी आला, त्याच्या मागे वत्सासूर आला, त्याच्या मागे अरिष्टासूर आला, त्याच्या मागे पूतना आली, त्याच्या मागे बकासूर आला. म्हणजे ही सगळी दुष्ट लोकांची जमातच त्याच्या भोवती गोळा झालेली आहे. आणि तो अत्यंत प्रजेवर अन्याय करायला लागला. इतका उतला मातलेला आहे की कंस आणि जरासंध ही 2 नावाशी झाली की माणसं थरथर कापत असत. कुणालाही केव्हाही मारावं, कुणाला केव्हाही उचलावून तुरुंगामध्ये टाकावं, कुणाकडेही जावं आणि त्याच्याकडून पैसे वसूल करावेत, त्याचं भांडार तोडावं फोडावं आणि सगळी संपत्ती लुटून न्यावी. कुणाच्याही सुंदर स्त्रिया उचलून न्याव्यात, कुणाच्याही तरुणी उचलाव्यात, त्यांच्यावर बलात्कार करावेत, असे प्रकार या जरासंधानी कंसानी सुरू केले. आपल्याला माहिती आहे का की जरासंधानी 86 राजे हे भारतामधले पकडलेले होते. आणि काय केलेलं होतं, त्या सगळ्यांच्या हातापायामध्ये मणामणाच्या बेड्या घातलेल्या होत्या, त्यांच्या मस्तकावर शेंदूर थापलेला होता आणि त्यांना घाण्याला जुंपलेलं होतं. अशी संस्कृती तोपर्यंत आपल्याकडे नव्हती. राजे लढत असत, पण दुसरा राजा शरणाला की मग ते म्हणत असत, तू तुझ्या राज्यामध्ये सुखानं नांद, मी माझ्या राज्यामध्ये सुखानं नांदतो, फक्त तू माझा मांडलिक झालास, मला खंडणी पाठवत जा म्हणजे झालं. पण अन्याय करायचा, कुणाला असं जुंपायचं घाण्याला, ही प्रवृत्तीच आपल्याकडे नव्हती. ती जरासंधापासून निर्माण झालेली आहे, ती कंसापासून निर्माण झालेली आहे. आणि मग लोकांच्या समोर असा प्रसंग आला की आता काय करायचं, या दुर्जनांना आपण सामोरं कसं जायचं. इतके अनन्वित अत्याचार झाले म्हणे की शेवटी पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं. रूप काय, सरळ सरळ अत्याचार. म्हणजे गाय ही अशी आहे की गाय पवित्र मानतो आपण, पावन मानतो, आणि मग ही गाय
पृथ्वी ही गाय रूप घेऊन भगवंताला शरण गेली आणि मग ती भगवंताला म्हणते की इतके अनन्वित अत्याचार झालेले आहेत या सृष्टीवर की आता मात्र खरोखर आपल्या अवताराचा समय प्राप्त झालेला आहे. त्या भगवान विष्णूंनी आश्वासन दिलं. अवतार याचा अर्थच मुळामध्ये ध्यानात घ्या की जोपर्यंत समाजामध्ये सात्विक प्रवृत्तीचे पुरुष सात्विक रेघ निर्माण करत नाहीत तोपर्यंत भगवान अवतार घेत नाही. आम्ही निष्क्रिय बसलो म्हटलं भगवंता ये आणि आमचं रक्षण कर, भगवान येणार नाही. इंग्रजी भाषेत म्हण आहे ना, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. जे स्वतःला मदत करतात त्यांना परमेश्वर मदत करतो. परमेश्वर म्हणतो एक पाऊल पुढे टाक, अरे मग मी 100 पावलं पुढे येतोच आहे आणि तुझं बोट धरतो, तुला तडीपार नेतो, का चिंता करतोस. आम्ही असे आळशी असतो की एक पाऊल सुद्धा आम्हाला टाकायला नको असतं. आणि म्हणून भगवंतांनी असं सांगितलेलं आहे, यदा यदा ही धर्मस्य, जसं भगवद्गीतेमध्ये वचन आहे तसंच त्यांनी अभिवचन दिलेलं आहे. ते म्हणतात यदा यदेह धर्मस्य काय क्षयो, यदा यदेह धर्मस्य क्षयो आणि मग वृद्धिश्च पापमनः, असं भगवंतांनी त्या ठिकाणी वचन बोललेलं आहे. काय होतं, यदा यदेह धर्मस्य क्षयो म्हणजे ज्या वेळेला ज्या वेळेला धर्माचा क्षय होतो आणि मग वृद्धिश्च पापमनः, पाप वाढतं, त्यावेळेला काय होतं, तदा तू भगवानीश, भगवंत काय करतो, आत्मानं सृजते हरिही, त्यावेळेला प्रत्यक्ष भगवान जन्म घेत असतो. हे भागवताचं वचन आहे. गीतेने तेच सांगितले, यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. दोन्ही मध्ये काही फरक नाहीये. आणि मग संत उठले, आचार्य उठले, देव उठलेले आहेत आणि सगळे गेले त्या क्षीरसागराच्या तीरी गेले म्हणे. आणि मग भगवंताचं गुणगान मांडलेले, भगवंताचा अवतार घ्या. आपल्याकडे भागवतामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे, तत्र गत्वा जगन्नाथम देवदेवम ऋषा कपीम. फार सुंदर श्लोक आहे. तत्र गत्वा जगन्नाथम देवदेवम ऋषा कपीम पुरुषम पुरुष सूक्तेन उपतिस्थे समाहितः. आराधना मांडली देवाची. आणि मग भगवंतानी सुद्धा आश्वासन दिलं, होय मी येतो येतो. आणि अशा सात्विक आई वडिलांच्या पोटी जन्माला येतो की ज्यांनी जन्म जन्म तपश्चर्या केलेली आहे. एका जन्मामध्ये भगवंत आपल्या उदरी जन्माला येत नाही, शक्य नाही. आपली कुडी शुद्धाती शुद्ध ज्या वेळेला होईल त्यावेळेला भगवान आपल्या पोटी जन्माला येत असतो, अन्यथा शक्य नाही. आपल्या खरंच जर कोणाला वाटत असेल भगवंतानी आपल्या उदरी जन्म घ्यावा, सुरुवात करा आजपासून. करा, म्हणजे जितकं सात्विकतेकडे जाता येईल तितका प्रयत्न करा. आपल्याला माहिती आहे का, देवकी आणि वसुदेवाच्या पोटीच भगवंत कसे जन्माला आले, त्यांचे पूर्वजन्म भागवतांनी आम्हाला सांगितलेले आहेत. आणि भागवत असं म्हणतं की हे एका जन्मामध्ये घडलेलं नाहीये. पूर्वी कोण होते, या वसुदेवाचं नाव पहिल्या जन्मामध्ये सुतपा आहे आणि त्याची जी पत्नी जी पुढे देवकी झाली तिचं नाव पृश्नी आहे. सुतपा आणि पृश्नी पहिल्या जन्मामध्ये. आणि यांनी इतकी अलौकिक तपश्चर्या केली की भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले, जो इच्छेला येईल तो वर मागा, मी तो पूर्ण करेन. आणि त्यावेळेला यांनी आत्मसाक्षात्कार मागितला नाही, मोक्ष मागितलेला नाही. मागितले काय तर, भगवंता एकच इच्छा आहे की आमच्या उदरी आपण जन्म घ्यावा, आमच्या उदरी आपला अंशावतार जन्माला यावा. भगवंत म्हणाले, अगोदर अंशावतार घेतो आणि नंतर पूर्णावतार. भगवंत म्हणे मागावं एक आणि किमान तिप्पट देतो, असं भागवताचं वचन आहे. एकच म्हणाले का, 2 वेळेला अंशावतार घेतो आणि 3ऱ्या वेळेला पूर्णावतार घेतो. आणि भगवंतांनी तसंच केले. सुतपा महामुनी आणि त्यांची पत्नी पृश्नी यांच्या पोटी जो पुत्र अंशावतार जन्माला आला त्याचं नाव पृश्नी गर्भ असे. हा पहिला जन्म आहे भगवंतांनी घेतलेला. दुसरा जो आहे त्याच्यामध्ये वसुदेव कश्यप झालेले आहेत आणि त्यांची जी पत्नी आहे ती अदिती झालेली आहे, पुढे जी देवकी झालेली आहे. आणि यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तोही अंशावतार आहे, त्याचं नाव आहे उपेंद्र. त्याला वामन असंही नाव मिळालेलं आहे. उपेंद्र उर्फ वामन यांनी कश्यप आणि अदितींच्या पोटी जन्म घेतला. आणि मग सगळ्यात तिसरा जो त्यांना जन्म मिळालेला आहे तो वसुदेव आणि देवकीचा आहे. आणि या जन्मामध्ये मात्र भगवंतांनी असं ठरवलं की अरे आता मात्र पूर्ण अवतारच घ्यायचा. कारण असं आहे की मागचे सगळे जे अवतार आहेत, अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार आणि मर्यादा अवतार झालेले, पूर्ण अवतार काही झाला नाहीये. म्हणजे फायदा कुणाचा झाला? नृसिंह आला, त्या प्रल्हादाचा फायदा झाला. परशुराम आला, फायदा कुणाचा झाला? फार थोड्या लोकांचा झाला. वामन आला, फायदा कुणाचा झाला? मोजक्या लोकांचा झाला. आणि मग सगळ्यांचा जर फायदा व्हायचा असेल, सगळ्यांना काहीतरी त्या सत्वाचा लाभ मिळायचा असेल
आता भगवंत म्हटले पूर्णावतारच घेतो. किती पूर्णावतार घेतो? माणसांचाच नाही म्हणे, पशु पक्ष्यांचा सुद्धा उद्धार करतो. म्हणून गजेंद्र मोक्षाची आपल्याकडे कथा आली, त्याचा भावच तो आहे. केवळ माणसांचा नाही, पशु पक्ष्यांना सुद्धा मोक्षाचा मार्ग दिसेल असा पूर्णावतार घेतो. म्हणून तो पूर्णावतार आहे. आणि मग भगवंतांनी असं ठरवल्यानंतर वसुदेव देवकीचा विवाह व्हावा, ही त्या दैवानं काळाच्या उदरामध्ये लिहिलेली अक्षरच होती. तसंच घडलं आणि विवाह संपन्न झाला. देवकाला इतका आनंद झालाय. या वसुदेवाचं दुसरं एक नाव आहे, त्याला काय आनक दुंदुभी असं म्हणत असत. वसुदेव जन्माला आले त्यावेळेला दुंदुभी वाजलेल्या होत्या आणि म्हणून आनक दुंदुभी असं त्या वसुदेवाचं दुसरं नाव आहे. आणि यांचा विवाह संपन्न झाला. त्या देवकाला गहिवर आलाय. त्याची सगळ्यात लाडकी मुलगी आहे, पण लाडानं बिघडलेली नाहीये, फाजील लाड केलेले नाहीत, सत्वगुणी आहे ती. आणि म्हणून निरतिशय प्रेम आहे त्या देवकीवर देवकाचं. तो लहान मुलासारखा रडलाय. देवकी ज्या वेळेला सासरी निघाली, हा देवक रडला आणि मग तो म्हणाला की वसुदेवा थांबा, की माझं सर्वस्व आपल्या ओटीमध्ये घातलेलं आहे. आणि त्यांनी काय दिलं, काय वैभव दिले, त्याचं वर्णन दिलेलं आहे भागवतामध्ये. सोन्यानं मढवलेले 400 हत्ती दिलेत, 15 सहस्त्र घोडे दिले, उत्तमातले उत्तम घोडे सोन्यानं मढवलेले, अपरंपार धन दिलं. आणि मग हा कंस तिथे रथावर बसला, स्वतः रथ चालवतोय, ज्याच्यामधून मिरवणूक निघालेली आहे. देवकीला धाकटी आहे ती, म्हणून दोन्ही परिवारामध्ये, देवकाच्या आणि उग्रसेनाच्या परिवारामध्ये ती लाडकी आहे, सगळ्यांची, सर्वांची लाडकी, सगळ्यात लहान आहे, अत्यंत लाडकी आहे. आणि म्हणून कंस स्वतः सारथ्य करतोय. आणि सारथ्य करताना तो निघालेला असताना गंमत अशी घडली, आकाशवाणी झाली. होऊ शकते, होते. आकाशवाणीवर इतकं तर ऐकता की तुम्ही, जे जगामध्ये घडतं ते एका खोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चमत्कार नाहीये, असं काही ना काहीतरी त्या कालखंडामध्ये नक्की असणार. आकाशवाणी अशी झाली की मूर्ख कंसा, अरे जिचं आज स्वयंवर आहे, विवाह झाला आणि तू सारथ्य करायला बसलेले, वसुदेव देवकीला घेऊन जातोयस, हिचाच 8वा पुत्र तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही असं म्हटल्याबरोबर तो इतका बेभान उन्मत्तच आहे मुळामध्ये. त्याला काय काय विशेषण वापरलेत मी आपल्याला सांगतो मुद्दाम. त्याला एक विशेषण भागवतांनी वापरले. सामान्यतः जे महात्मे असतात ते अशा पातळीवर येऊन दूषण देत नाही, ते तुमचं आमचं काम. पण व्यासानी सुद्धा कंसाला काय दूषण दिलेत पहा. एक, तो महानिर्लज्ज आहे असं म्हटले, तो महादुष्ट आहे, दुसरं विशेषण दिले. तिसरं विशेषण, तो महाक्रूर आहे, अत्यंत क्रूर आहे. तो ती ज्या वेळेला त्याच्या कानावरती आकाशवाणी पडली, तो रथातून उतरला, सर्रकन तलवार त्यांनी पहिल्यांदा उपसली. आणि जी देवकी, जिला लाडाकोडात वाढवलेल्या आहे राजवाड्यामध्ये, तिचे केस त्यांनी पकडले, हिस्सडा दिला आणि तिला खाली ओढली रथाच्या, आणि तलवार उगारली, तिच्यावर तो घाव घालणार होता. एवढ्यात वसुदेव मध्ये आला आणि तो म्हणाला, हा हा कंसा, अरे काय करतोयस, तुला मुलीसारखी आहे, तुझ्या कन्येसारखी लाडकी तुझी बहीण आहे, अरे तू हे काय करतोयस, हिच्यावर का बरं घाव घालतोयस तू. अरे ज्याला जन्म असतो त्याचा मृत्यूही अटळ असतो. आणि असं ध्यानात घे की ही कन्येसारखी तुझी धाकटी बहीण, हिचा पुत्र तुला मारणार आहे, ही नाही मारणार, हिला का बरं मारतोयस. त्यावेळी तो कंस म्हणाला, मूळच छेदून टाकतो, म्हणजे मला त्या फांद्या पाहाव्याच लागणार नाहीत. आणि असं म्हटल्यावर वसुदेवानी त्याला अभिवचन दिले. आणि तो वसुदेव त्याला म्हणाला, आमच्या पोटी जे पुत्र जन्माला येतील ना, या सगळ्या पुत्रांना मी तुला देऊन टाकीन बरं, पण माझ्यावर कृपा कर, देवकीला तू मारू नकोस. त्यावेळेला कुठून पाझर फुटला कोणास ठाऊक त्या दुरात्म्याला, कारण पुढे त्याचा वध लिहिलेला होता. भगवंतानी काळाच्या उदरामध्ये सोडली देवकीला. देवकीला सोडल्याबरोबर नुसती सोडलेली नाहीये, त्या दोघांना त्यांनी उचललं आणि कुठे नेलेलं असेल तर नजर कैदेत ठेवले. त्या दोघांना राजवाड्यामध्येच आहे, पण इतका कडक पहारा बसवला की कुणीही येता जाता कामा नये. आणि मग देवकीला दिवस राहिले आणि पहिला पुत्र जन्माला आला. देवकीनी मनाशी काही योजून ठेवले. तिच्या असं लक्षात आलं की आता 7 पुत्र आपल्या हाताशी नक्की लागणार नाही, कारण हा मारणार आहे कंस. वसुदेवानी तर अभिवचन दिलेलं आहे. तिनं अगोदरच आपल्या सगळ्या पुत्रांची नावं निश्चित केली आहेत आणि भागवतात त्यांची नावं आलेली आहेत. पहिला जो पुत्र आला त्याचं नाव तिनं काय ठेवले माहितीये का, तान बाळ आहे, मांडीवरून ओढून नेलेलं, पण त्यालाही तिनं नाव दिलेलं आहे, त्याचं नाव कीर्तिमान आहे. आणि तो कंस आला, ज्या वेळेला त्याला कळलं की पुत्र जन्माला आला, तो धावत आला आणि समोर मारायला देवकीच्या, आणि खरकन एकदम त्यांनी खसकन ते लहान पोर हिसकावून घेतलं तिच्या मांडीवर. आणि ती म्हणतीये, अरे माझ्या दादा, याला का बरं मारतोयस,
का मारतोस? कृपा करून याला मारू नकोस बरं, हा तर पहिला पुत्र आहे, हा तुझं काही वेड वाकड करणार नाहीये, 8व्या पुत्रापासून तुला धोका आहे, याला मारू नकोस बरं. काय कंसाला वाटलं कुणास ठाऊक, सोडून दिला. घे तुझा पुत्र परत. आणि कंस पुन्हा राजवाड्यामध्ये आला. राजवाड्यात तो परत येतोय तोपर्यंत नारद मुनी हजर झाले. श्री नारायण जय नारायण या म्हणाले, मुनिवर्य स्वागत आहे. आणि स्वागत केल्यानंतर तो म्हणाला, मुनिवर्य कसं येणं केलं? त्यावेळेला नारद असं म्हणतायत, जी भोळी माणसं असतात त्यांच्याकडे मी वारंवार जातो. आतापर्यंत मी तुला शहाणा समजत होतो, पण अरे काय तुझी प्रवृत्ती, सोडून दिलंस तू, या मुलाला जिवंत ठेवलंयस. ठीक आहे तुझी इच्छा असो, पण तुला माहिती आहे का, हे सगळे जे वृष्णी वंशामध्ये जन्माला आलेले आहेत, गोकुळामध्ये आहेत, मथुरेमध्ये आहेत, ते तुला असुर कुळातले मानतात आणि स्वतःला देव कुळातले समजतात. बरं, तेव्हा काय करायचं ते तुझं तू ठरव, मी काही सांगणार नाही. त्यांनी असं नाही म्हटलेलं देवकीचा आठवा हो, देवकीचा आठवा, असं काही म्हटलेलं नाहीये. म्हणजे म्हणे आमचे कथाकार जसं सांगतात तसं कुणीकडून मोजायचं ते ठरवलं पाहिजे. म्हणे 8वा पुत्र, पण पहिल्यापासून शेवटपर्यंतचा 8वा का उलटीकडून पहिल्यापर्यंतचा 8वा, हा काही सांगता येत नाही. म्हणजे 8व्यापासून पहिला जर मोजला तर तो 8वाच आहे. तेव्हा कंसाची बुद्धी फिरली, तो तसाच पुन्हा उठला. प्रचंड शिळा राजवाड्याच्या बाहेर ठेवलेली त्या कीर्तिमानाला खेचून घेतला, हातामधून बाहेर आणला. आणि किती तो निर्दयी असेल, की निर्दयी माणसाचं हृदय सुद्धा ते बालक पाहिल्यावर द्रवलं पाहिजे, असंच काहीतरी ते कौतुक असतं. काय सांगायचं तुम्हाला. पण त्यांनी त्या पुत्राला घेतलं आणि त्या दगडावर आदळलं, शिळेवर आदळलं, चिंधड्या झाल्या त्या पुत्राच्या. आणि मग लागोपाठ एक एक पुत्र जन्माला येत गेला. दुसरा जो पुत्र आहे त्या पुत्राचं नाव सुदेशन आहे. तिसरा जो पुत्र आहे त्याचं नाव भद्रसेन आहे. चौथा जो पुत्र आहे त्याचं नाव ऋजू आहे. 5वा जो पुत्र आहे त्याचं नाव संवर्धन आहे. 6वा जो पुत्र आहे त्याचं नाव भद्र आहे. ही 6ही बालकं ओढून नेली कंसानी आणि मारलेली आहे, शिळा तळावर आदळली आणि मारून टाकली. मग कौतुक असं घडलं की 7व्या वेळेला, ज्या वेळेला देवकीला दिवस राहिलेले आहेत, त्यावेळेला काही विलक्षण घडलं. तिच्या शरीरावर काही वेगळं तेज आलं आणि ते कंसानी पाहिलं, मनामध्ये तो घाबरला. सगळ्या सेवकांना त्याने सांगितलं की सावधान राहा. आणि त्यावेळेला म्हणे असं काही नवल घडलं, भगवंतानी कौतुक केलं. योग मायेला सांगितलं की देवकीच्या पोटामधला गर्भ काढ आणि त्या गोकुळामध्ये रोहिणी आहे तिच्या पोटामध्ये नेऊन घाल. आणि ते योग मायेनं केलं. आज आपण आपला विश्वास बसणार नाही अशा शस्त्रक्रिया पाहतो की नाही, टीव्हीवर पाहतो, ऐकतो सुद्धा, वृत्तपत्रामध्ये. आत्ताच एक चमत्कार घडला, एका स्त्रीचं हृदय पुरुषाला बसवलं. काय बसवलं आता, वेणुगोपाळ म्हणून आपले डॉक्टर आहेत, त्यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. पूर्वी कधीही घडलेलं नव्हतं, ते त्यांनी करून दाखवलं. कृत्रिम हृदय जोडली जातात. तसा हा देवकीचा गर्भ काढला आणि रोहिणीच्या उदरामध्ये घातलेला आहे. याच्या मागे अंदाज असा आहे, भागवतांनी सूचक म्हटलेला आहे, याच्या मागे बहुधा गर्गाचार्य असले पाहिजेत. ते कुलाचार्य आहेत, त्यांचे उपाध्याय आहेत. आणि या भगवंताचा जन्म सुखरूप व्हावा, ही दोन्ही मुलं वाढावीत म्हणून त्यांनी असं काही कौतुक केलेलं आहे. म्हणजे बलराम किती भाग्यवान, 2 मातांच्या उदरात वाढलाय तो बलराम. म्हणून 2 मातांच्या उदरात वाढला म्हणून तो इतका सशक्त झालाय. बलराम आहे तेवढ्यासाठी आहे. आणि मग तिथे जी कन्या होती त्या कन्येला उचलून त्यांनी या देवकीच्या पोटामध्ये घातलेले. योगमाया आहे ती प्रत्यक्ष. आणि मग त्याला असं दिसलं की अरे हे काहीतरी वेगळंच घडलं बरं का. पुढे 8व्या वेळेला घडलेलं आहे ते. आणि मग कंसाच्या असं लक्षात आलं देवकीचा गर्भ जिरला. त्यावेळी तो म्हणाला बरं झालं, आता 8व्या वेळेला मात्र सावधान राहा. आणि मग 8व्या वेळेला, ज्या वेळेला देवकीला दिवस राहिलेले आहेत, यांनी आपली कुडी नक्की शुद्धातिशुद्ध केलेली आहे, जशी विठ्ठलपंत रुक्मिणींनी केली. आणि म्हणून ज्ञानोबा जन्माला आले. जशी राणूबाईंनी सूर्याजी पंतांनी केली आणि म्हणून समर्थ रामदास जन्माला आले. जसे तुकोबांच्या पूर्वजांनी सगळी पुण्य निर्माण केली म्हणून तुकोबांच्या सारखे भगवत भक्त त्यांच्या कुलामध्ये जन्माला आले. नामदेव महाराजांच्या दामा शेट्टींनी केवढी पूर्व पुण्याई केली म्हणून नामदेव महाराज जन्माला आले. शुद्धातिशुद्ध झाल्याशिवाय चांगली मुलं कुळामध्ये जन्माला येत नाहीत. त्यांनी तपश्चर्या प्रचंड केलेली असली पाहिजे. आणि देवकीला दिवस राहिले. तिच्या अंगावर असं काही तेज आलं म्हणे कंस तिच्या पुढे जायला घाबरायला लागला. आणि सेवकांना सांगायचा सावधान राहा, केव्हा हिला पुत्र हिच्या पोटी जन्माला येईल सांगता येत नाही. सावधान सावधान, अखंड सावधान म्हणतोय.
त्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी शयनी गमनी मनी स्वप्नी ध्यानी भोजनी सगळीकडे कृष्ण दिसतोय. कृष्ण कृष्ण कृष्ण, दुसरं काही त्याच्या मनामध्ये येतच नाहीये. तो म्हणतोय स्वतःला जपलं पाहिजे, 8वा पुत्र जन्माला येणार. भागवतांनी इतकं हृदय वर्णन केले म्हणून सांगू. भागवत असं म्हणतं की सा देवकी सर्व जगन्निवास निवास भूता. अर्थ सांगतो आपल्याला की भगवान हा सगळ्या जगाचं सगळ्या विश्वाचं निवासस्थान आहे. पण जो सगळ्या जगाचं निवासस्थान आहे त्याला आश्रय कुणी दिला असेल आपल्या पोटात, तर देवकीने दिला. एका मागून एक दिवस उलटायला लागले आणि तो पुण्यदायी दिवस आला. श्रावण वद्य अष्टमीचा दिवस तो येणार 29 तारखेला पुढे आहे. श्रावण वद्य अष्टमीचा दिवस आणि त्या दिवशी चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतलेला आहे. प्रभू रामचंद्र सूर्यवंशी म्हणून माध्यान्ह काळी दुपारी त्यांचा जन्म झालाय आणि भगवान श्रीकृष्ण हे चंद्रवंशामधले आहेत म्हणून मध्यरात्री जन्म आहे त्यांचा संकेत आहे त्या ठिकाणी. आणि भगवंत कसे जन्माला आले म्हणे, भगवंतांच्या ठाई समत्व आहे. जरा सुद्धा इकडे नाही की इकडे नाही. तराजू कसा असतो ना, कुणीकडे इकडे तिकडे पारडं नाही. हे व्यापाऱ्याचं नाही बरं का, पण असा दोन्हीकडे सारखा, जरा सुद्धा इकडे तिकडे नाही असा तराजू, असं समत्व भगवंताच्या ठाई आहे. म्हणून भगवंतांनी अष्टमीला जन्म घेतला. भागवतांनी कौतुकाने सांगितलंय. अर्थ लक्षात आला का तुमच्या? 15 दिवस असतात पक्षाचे, इकडे 7 दिवस आणि तिकडे 7, बरोबर अष्टमीला जन्म आहे. मध्यावर जन्म घेतलाय पक्षाच्या. आणि जन्म कसा घेतला, नक्षत्र कोणतं होतं सांगू का? सांगतो आपल्याला. नक्षत्र रोहिणी आहे त्या दिवशी. नक्षत्र रोहिणी आहे. कारण असं आहे की चंद्रवंशामध्ये त्यांनी जन्म घेतलाय आणि चंद्राला सगळ्यात प्रिय कोण असेल तर ती रोहिणी आहे. माझ्या पत्नीचं माहेरचं नाव रोहिणी आहे. तिला किती आनंद झाला असेल. रोहिणी नक्षत्रावर जन्म झालाय भगवान श्रीकृष्णांचा. आणि मग म्हणे इतका आनंदी आनंद उसळला, तुंदिवी वाजायला लागल्या. खूप वर्णन केले भागवतानी. पण पंचमहाभूतांना आनंद झाला असं वर्णन आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश सर्वांना आनंद झालाय. आणि भागवतांनी इतक्या विलक्षण कल्पना केलेल्या आहेत. म्हणजे व्यासांची प्रतिभा काय आहे म्हणून सांगू. व्यास म्हणतात पंचमहाभूतांना का आनंद झाला आपल्याला सांगतो. पृथ्वीला आनंद का झाला तर त्याचं कारण आहे भगवंताच्या 2 पत्नी. कोण? एक श्रीदेवी आणि दुसरी भूदेवी. श्रीदेवी चल आहे आणि भूदेवी अचल आहे. श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी आणि भूदेवी म्हणजे पृथ्वी. तेव्हा पृथ्वीला आनंद अशासाठी झाला. आता भगवंतानी अवतार घेतला. भगवंत ज्या वेळेला अवतार घेतो त्यावेळेला त्याला पृथ्वी वल्लभ असं म्हणतात. पण भगवंतानी अवतार घेतला आणि पृथ्वीला विशेष आनंद का झाला, ती मनाशी म्हणे. व्यास म्हणतात ती मनाशी असं म्हणायला लागली की नृसिंहाने अवतार घेतला, काय ते अकराळ विकराळ रूप, तो काय माझा वल्लभ होणार नकोच. प्रल्हादाचा उद्धार केला, परत गेला ते बरं झालं. वामन अवतार झाला पण वामन ब्रह्मचारीच राहिला, मी काय करायचं म्हणे. वामनाने लग्नच केलेलं नाहीये. परशुरामानी मला जिंकलं पण विवाह केला नाही माझ्याशी. क्षत्रियांचं पारिपत्य केलं, पृथ्वी जिंकली आणि दान देऊन टाकली म्हणे मला. नंतर झाला रामाचा जन्म. पण रामाबद्दल म्हणे मी काय सांगू, माझ्याबद्दल त्याला काही वाटलं नाही. माझ्या कन्येशीच लग्न केलं की हो त्याने. सीता धरणीची कन्या असं समजतो, पृथ्वी कन्या आहे. तेव्हा माझ्या कन्येशीच लग्न केलं. तेव्हा आता मात्र तो नक्की माझ्याशी विवाह करेल. म्हणून त्या भूदेवीला आनंद झाला, पृथ्वीला आनंद झाला. असं मुद्दाम व्यासाने लिहून, किती हृदय कल्पना आहे पहा. पृथ्वीला जसा आनंद झाला तसा जलाला सुद्धा आनंद झालेला आहे. जलाला आनंद व्हायचं कारण असं की सगळ्या नद्या नाचत नाचत निघालेल्या आहेत सागराकडे. कारण सागर हा पती आणि सागराचा पती जर कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण. आपल्याला पहिल्यांदाच आयुष्यामध्ये आपल्या सासऱ्याचं दर्शन होणार म्हणून नद्या आनंदानं तुडुंब भरून नाचत निघालेल्या आहे. इतका आनंद या जलाला सगळीकडे झालेला आहे. दश दिशांना आनंद झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की संस्कृत भाषेमध्ये दिशांना एक वेगळं नाव आहे, आशा असं म्हणतात. सर्व दिशांना आशा असं एक संस्कृत नाव आहे. तेव्हा त्यांच्या मनामध्ये आशा प्रगटली की आता सगळ्या दुष्टांचा हनन होणार आणि म्हणून सगळ्या दिशांना सुद्धा आनंद झाला. आप तेज म्हणजे अग्नीला सुद्धा आनंद झाला. तो एवढ्यासाठी झाला की अरे हे कंसादी लोक इतके माजलेले आहेत की यज्ञच होत नाहीत, यागच होत नाहीत, आपल्याला काही भक्ष्यच मिळत नाही, आपण इतके मंद आलो आहोत. तेव्हा भगवंतानी आता जन्म घेतला, यज्ञ याग पुन्हा नक्की सुरू होणार. म्हणून अग्नीला म्हणे अतिशय आनंद झाला. पृथ्वी झाली, आप झाली, वायू तेज, वायूला तर इतका आनंद झाला
वायू म्हणे थोडासा शरमलाता. का तर मागच्या म्हणे अवतारामध्ये मला काही फारसं विशेष कार्य करता आलं नाही. का माझ्या पुत्रानेच ते सगळं करून टाकलं. वायुपुत्र हनुमान, प्रभू रामचंद्रांना त्यांनी सगळी मदत केली. आणि मग म्हणे तीर्थरूपानंच थोडी लाज वाटली. माझ्या पुत्रांनी मागच्या जन्मामध्ये एवढं केलं त्या भगवंताला मदत, आपण काहीच केली नाही, या खेपेला नक्की मदत करायची. म्हणून वायू आनंदाने नाचायला लागलेला आहे. आणि मग शेवटचं जे आहे ते आकाश आहे. आकाश म्हणे लाजलं. आकाशाला असा गर्व होता, असा अहंकार होता की माझ्या इतकं व्यापक कोणी नाही. त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं की माझ्याहून व्यापक कोणीतरी जन्माला आलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी लाजून मान खाली घातली आणि मग हसलं म्हणे. लाजून मान खाली घातली पण आभाळ हसलं. का तर पहिल्यांदाच त्याला दिसलं की आपल्या रंगाचं कोणीतरी जन्माला आलेलं आहे. इतका म्हणे आनंद झाला आभाळाला. किती सुंदर कल्पना व्यासानी केलेल्या आहेत. ज्या ज्या वेळेला वाचावं अंगावर रोमांच येतात, डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. कालालाही आनंद झाला असं व्यास म्हणतात. कारण परमेश्वर कालाच्या अतीत असतो, पण तो जन्म त्यांनी घेतला म्हणे कालाच्या उदरात आला, म्हणून कालाला आनंद झाला. आला की नाही माझ्या उदरामध्ये, इतकी वर्ष इतकी युग कालातीत होता काय, आता तरी आला की नाही माझ्या उदरी, म्हणून कालालाही आनंद झाला. सगळ्यांना आनंद झालाय. ताऱ्यांना आनंद, ग्रहांना आनंद, नक्षत्रांना आनंदी आनंद पसरलेला आहे. आणि माडगुळकरांनी जे गीत गोपाल लिहिले ना, त्याच्यामध्ये इतकी सुंदर त्यांनी कल्पना केली आहे. पहिलीच ओळ त्यांनी अशी लिहिलेली आहे, अजन्मा जन्मासी आला. अजन्मा कधी जन्म हा येतो का? पण भगवंताचं कौतुक असं आहे. म्हणून प्रभू रामचंद्र हे अवतार आहेत आणि भगवान श्रीकृष्ण लीलावतार आहेत. हेच कौतुक आहे त्यांच्या सगळ्या चरित्राचं. आणि म्हणून अजन्मा जन्मासी आला, कारागारी अंधकारी कृष्ण जन्म झाला, अजन्मा जन्मासी आला. देव दुर्लभा सती देवकी, देव दुर्लभा सती देवकी, तिच्या तनुची करुणी पालखी. आणि जे असं परब्रह्म आहे ते आले मानव लोकी. उरी होता तो प्रसव व्यथे विन, उदरी जन्मला, अजन्मा जन्मासी आला. किती सुंदर सुंदर कल्पना केल्यात. आणि हा अजन्मा जन्मासी आल्यानंतर भागवत त्याचं वर्णन आपल्याला असं करून सांगतं, हा जन्माला कसा आला पुत्र, तर तो चतुर्भुज पूर्ण रूपातच प्रगट झालाय असं म्हणते. म्हणून आम्हाला वाटतं काहीतरी पुराणात भाकड कथा लिहिलेल्या असतात, सगळा खोटा. ते पोर वाढायलाच मुळामध्ये गर्भामध्ये 9 महिने जावे लागतात, त्यावेळेला जन्म होतो. आणि हा सगळा असा कसा प्रगटेल बरं? प्रगटू शकतो. आपण छांदोग्य उपनिषद वाचले का? छांदोग्य उपनिषदामध्ये पंचाग्नी विद्या आली. सगळी विस्तार करून सांगायची आवश्यकता नाही, पण त्याच्यामध्ये अशा पुरुषांचं त्यांनी वर्णन केलेले आहे की जे ऊर्ध्व रेतस असतात, त्याला अधोक्रांतस अशी संज्ञा त्यांनी दिलेली आहे. आणि त्यांच्या रेतामध्ये इतकं सामर्थ्य असतं की त्यातून जो जीव जन्माला येतो तो पूर्ण पुरुष म्हणून जन्माला येतो. पराशरांच्या पोटी व्यास जे जन्माला आलेत ते असे जन्माला आलेले. आपण छांदोग्य उपनिषद काढा आणि पंचाग्नी विद्येचा बारकाईने अभ्यास करा. या भाकड कथा नव्हेत, याच्यामागे विज्ञान आहे, याच्यामागे शास्त्र आहे. तो जन्माला आले ते व्यास मोठेच जन्माला आले आणि आईला म्हणाले, आई आता मी वडिलांच्या पाठोपाठ जातो, ज्या वेळेला गरज भासेल त्यावेळेला माझं स्मरण कर, मी येईन. आणि खरोखर सत्यवतीनं मत्स्यगंधेनं स्मरण केल्यावर व्यास माघारी आलेले आहे. आणि हा चतुर्भुज असा त्या ठिकाणी हा सावळा विष्णू प्रकट झाला. आणि देवकी वसुदेवाना इतका गहिवर केलं, इतका गहिवर. आणि ते म्हणतायत, विदितोसी भवान साक्षात पुरुषः प्रकृते परहा. अरे मी तुला ओळखलं. वसुदेवानी त्याची पूजा बांधली आहे, शब्दानी पूजा बांधलेली. आणि ते म्हणाले, भगवंता मी तुला जाणलं. आणि पुढे वल्लभानी काय अन्य आचार्यांनी इतक्या हृदय कल्पना केलेल्या आहेत, इतकं हृदयस्पर्शी वर्णन केलेलं आहे की त्या देवकीनं म्हणे मिठी मारली भगवंताच्या चरणाला. आणि ती म्हणाली, अरे शेवटी 8 पुत्र माझ्या पोटी जन्माले, मी वांझोटीच का? कारण वात्सल्याचा एकही क्षण मला अनुभवता आला नाही. जे जे पुत्र जन्माला आले ते कंसाने ओढून नेले, मारले. आणि तू जो जन्माला आलास तो असाच चतुर्भुज जन्माला आलास. आणि मग भगवंतानी म्हणे कौतुक केलं, लीला केली. भगवंत लहान झाले आणि भागवतकार असं म्हणतात, अत्यंत वात्सल्यानं त्या माऊलीनी त्या भगवंताला आपल्या हृदयाशी धरलं, आपल्या पोटाशी धरलं. आणि व्यासानी एक इतकी सुंदर उक्ती लिहिली आहे, ते वात्सल्य देवकीला पुढे आयुष्यभर पुरलं. कारण पुढे भगवंताचा वियोगच आहे, देवकी जवळ कधी वाढलेलेच नाहीयेत. भगवंत पुढे द्वारका प्रस्थापित झाली आणि मग देवकीच्या जवळ भगवंत गेलेले आहेत. तोपर्यंत मातेला पुत्राचा वियोग आहे. आणि ते बाळ लहान झालं
अशी प्रभा फाकलेली होती. इतकं सुदृढ बालक आहे, इतकं सशक्त आहे, अंगावर अशी प्रभा आहे, असं तेज आहे. आणि मग वसुदेवाला ती देवकी म्हणते, नाथ या बालकाला उचला. कंस इथे कोणत्याही क्षणी येईल आणि या मुलाला मारेल, याला ताबडतोब उचला आणि घेऊन जा. आणि मग म्हणे खरोखरच त्यांनी वसुदेवाने उचललं, त्या पुत्राला पाठीमध्ये घातला असं वर्णन आहे, झाकलं त्या पुत्राला आणि भरा 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 वसुदेव निघाले. कड्या कुलपा आपोआप निघाले. आपण कदाचित असं म्हणूया की काही पहारेकरी अनुकूल असतील, गर्गाचार्यांनी कौतुक केलेलं असेल, कारण वसुदेव हा सुद्धा राजाच होता. नाही म्हटलं तरी काही माणसं या कंसाच्या धाकाखाली असली तरी वसुदेवाला अनुकूल असली पाहिजेत, आणि त्यांनी कदाचित त्या बाळाला पाहिलेलं असलं पाहिजे. आणि मग त्या बाळाला घेऊन वसुदेव निघाले. यमुना दुथडी भरलेली आहे, जायचं कसं, पोहत गेलेत, त्याच्या मधून गेलेत असं वर्णन आहे भागवतामध्ये. कदाचित नावही मिळाली. ज्यांना हे पटत नसेल त्यांनी असं गृहीत धरावं की नावेमधून गेले असतील, पण वसुदेव उत्तम पोहत होते. पोहून पलीकडे निघाले. आणि मग त्यावेळेला ती जी यमुना आहे भरा 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 चढत आली म्हणे. आणि तिने एक कौतुक केलं. काय कौतुक केलं? ती म्हणाली, माझं नाव कृष्ण आहे. यमुनेचं एक नाव कृष्ण आहे. माझं नाव कृष्ण, माझं जल कृष्ण. आणि या कृष्णरूपी जलावर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, यापेक्षा मला काय पाहिजे? आनंदित झाली म्हणे. आणि दुसराही विचार तिच्या मनामध्ये आला की एक तर म्हणे हा कालिया माझ्या इथे आहेच आहे, तो सर्प आहे, सहस्त्रमुख असलेला कालिया नांदतोय, आणि या भगवंताला आश्रय म्हणून तो शेष नागही आलेला आहे. एकाच शेषाने माझी अशी अवस्था केली आहे, दुसराही आला, आता माझं काय होणार म्हणून भगवंताच्या चरणी लीन झाली. किती सुंदर कल्पना केलेल्या आहेत भागवतामध्ये. आणि मग यमुनेने वाट दिली. याचा अर्थच असा की वसुदेव पलीकडे घेऊन गेले आणि विजा कडाडतायत, पाऊस कोसळतोय. अशा वेळेला त्या भगवंताला त्यांनी उचललं आणि पलीकडे ते गेले, गोकुळामध्ये गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी शांत शांत सगळीकडे शांतता आहे. मध्यरात्रीची वेळ उलटून गेलेली आहे आणि वसुदेव त्या ठिकाणी जाऊन पोचले. आणि मग लीला केलेली आहे त्यांनी. त्या ठिकाणी यशोदेच्या पोटी एक कन्या जन्माला आलेली होती. त्या ठिकाणी या भगवंताला ठेवलं, श्रीकृष्णाला ठेवलेलं आहे. आणि ती कन्या त्यांनी उचलली आणि ते माघारी घेऊन आले. आणि कन्येचं रडणं ज्या वेळेला या कंसाला ऐकू आलं, त्यावेळेला तो कंस उठला, धावत आलेला आहे आणि खेचून घेतलं त्या कन्येला. त्यावेळी ती काय म्हणते की दादा, अरे ही कन्या आहे, भविष्यवाणी तू ऐकलेली होतीस की पुत्र मारेल, ही तर कन्या आहे, आणि या कन्येला का बरं मारतोस? निराधार मी भीरू भगिनी, निराधार मी भीरू भगिनी, तू माझा भ्राता, नको रे मारू नवजाता, नको रे मारू नवजाता. आणि ती म्हणते, इवली इवली माझी बालकं माझ्या डोळ्यासमोर मारलीस. अरे तुला काळीच नाही का कंसा? अरे या कन्येला तरी मला दे. परंतु त्याने ऐकलं नाही आणि तो त्या दगडावर मारणार. एवढ्यात ती योग माया आहे म्हणे. असं काही विलक्षण सामर्थ्य भगवंतांनी निर्माण केले. ती निसटून गेली आणि आभाळामध्ये गेली. आकाशवाणी पुन्हा झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं, अरे तुझा शत्रू हा अन्य ठिकाणी जन्माला आलेला आहे बरं, आणि काळजीच आता काळजीच कर, काळजी करू नकोस असं नाही, आता नुसती काळजीच कर, कारण तो सुखरूप वाढणार आहे आणि तुझा वध केल्याशिवाय तो राहणार नाही. आणि कंसाला घाम फुटला की हे काय विपरीत घडलं. तो तसाच धावत गेला आणि पहिल्यांदा त्यांनी काय केलेलं असेल, वसुदेव देवकीची मुक्तता केली. ढोंगी आहे, महाढोंगी आहे, महापापी आहे, महासंशयी, आणि तो म्हणाला माझं चुकलं. तेव्हा देवकी, वसुदेवा मला क्षमा करा, सोडले त्यांना. पुन्हा राजवाड्यामध्ये नेलं, त्यांचा सन्मान केला आणि त्यांची इकडे मुक्तता केली आणि सगळ्या दुष्ट मंत्र्यांना एकत्र बोलवलं. आणि मग काय सांगितलं असेल त्यांना, मला आता सल्ला द्या. सगळ्या मंत्र्यांनी सल्ला काय दिला असेल, ते म्हणाले की राजन, याच्यावर एकच उपाय आहे, आता जेवढी नवीन बालक जन्माला आली असतील तेवढी सगळी मारा. राजाही विद्वान आणि त्याचे मंत्री अतिविद्वान. त्यांनी एक विशेषण वापरलेले व्यासानी, नाती कोविदा हा असं म्हटलेले. कोविद म्हणजे अत्यंत बुद्धिमान, अति कोविद म्हणजे फारच पराकोटीचा बुद्धिमान पुरुष. नाती न, त्याला न असं मागे त्यांनी विशेषण जोडलेलं. नाती कोविद, महामूर्ख होते सगळे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, कंसानी आज्ञा दिली, जेवढे साधू आहेत, जेवढे सत्पात्र ब्राह्मण आहेत, जेवढी नवीन मुलं जन्मालेली नवजात शिशु आहेत, सगळ्यांना मारा. आणि कत्तल केलेली आहे. मथुरेमध्ये गोकुळामध्ये जाऊन जेवढी मुलं सापडली त्याच्यातून भगवंत वाचलेले आहेत. लीला आहे, लीलावतारी महापुरुष आहे. आणि मग सकाळी ज्या वेळेला या नंदाच्या लक्षात आलं पुत्र जन्माला आलाय आणि सगळ्यांनी ते पुत्रमुख पाहिलं, अवघं गोकुळ स्तिमित झालेलं आहे की अरे काय घडलं, किती विलक्षण बालक जन्माला आले. असं बालक आम्ही आयुष्यामध्ये पाहिलेलं नाही, काय विलक्षण आहे,
आणि मग मधुभाष दुंदुभीनी सानंद घोष केला. मधुभाष दुंदुभीनी सानंद घोष केला. नंदास पुत्र झाला, नंदास पुत्र झाला. मग कुणाकुणाला आनंद झालेला आहे? आनंद नंद राजा, आनंदली यशोदा, आनंद गोपवृंदा, आनंद सगळ्या गोकुळाला आनंद झालेला आहे. आनंद रूप आले अवघ्याच गोकुळाला. नंदास पुत्र झाला, नंदास पुत्र झाला. आणि मग दुंदुभी वाजायला लागली, खडे चौघडे वाजायला लागली, मंगल वाद्य वाजायला लागली, सूत गायला लागले, मागध गायला लागले, बंदीजन गायला लागलेले आहेत. सूत मागध बंदीजन कोण आहेत सांगतो आपल्याला. सूत म्हणजे जे पुराण सांगतात त्यांना सूत म्हणतात. जे वंशविस्तार वर्णन करू सांगतात त्यांना मागध म्हणतात. आणि समयोचित स्तुती जे गातात त्यांना बंदीजन म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. हे तिघ एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी कौतुक गायला सुरुवात केली. वसुदेवानी स्वतः मध चाटवलंय. मध अत्यंत औषधी असतो. नवजात बालकाला मध चाटवतात, तसं मध चाटवलेलं आहे त्यांनी त्याला. आणि आनंदी आनंद त्या गोकुळामध्ये उसळलेला आहे की सगळं गोकुळ धावलं, गोपिका धावल्या, गोपी धावले. आणि मग कोण कोण आलेले आहेत म्हणून सांगू. त्याच्या ठिकाणी सुदेशन आलेला आहे, श्रीरामा आलेला आहे, ऋषसेन आलाय. ही सगळी पुढे श्रीकृष्णाची मित्र होणारी आहेत. आणि बलराम म्हणे असं उभारून कौतुक पाहतोय, आला माझा हा भाऊ आला, आता मला लीला लाग दाखवायचे. आम्ही दोघांनी मिळून सगळ्या जगाला हे लीला कौतुक दाखवायचे. आला हा माझा बंधू जन्माला आला. आणि कौतुक आपल्याकडे एक मुद्दाम सांगितलं जातं. भागवतात त्याचं वर्णन तसं नाहीये, पण कौतुकाने सांगितलं जातं. भगवंतांनी ज्यावेळेस जन्म घेतला त्यावेळेला शेषाला सांगितलं अवतार घ्या, चला आमच्या बरोबर चला. शेष म्हटले येणार नाही. का येणार नाही म्हणे? मागच्या जन्मी मला फार छळलं, मी नाही येणार. का? तुम्ही मोठे झालात, राम झालात, मला धाकटं केलं काय? लक्ष्मण जमणार नाही, या जन्मी मुळीच नाही जमायचं. मग भगवंत म्हणाले आपण थोरले वा, मी धाकटा होतो. हा चालेल. आणि मग म्हणे त्यांनी मान्यता दिली. आणि मग दोघांचा जन्म झाला. बलराम थोरले झाले, भगवान श्रीकृष्ण धाकटे झाले. आणि गोकुळामध्ये केवढा आनंद, गुड्या तोरणं उभारलेली आहेत, गोप गोपिका आलेल्या आहेत. रोहिणी कौतुकानं पाहते, यशोदा कौतुकानं पाहते. केवढं भाग्य असेल यशोदेचं, काय पूर्वजन्मीचं पुण्य तिनं मिळवलेलं असेल. तिचेही पूर्वजन्म आहेत, पण मी ते उद्या सांगणार आहे. कारण तिनंही तेवढं पुण्य गाठी जमा केलेलं होतं. म्हणून भगवंताला वाढवायची पुण्याई तिच्या ठाई होती. म्हणून भगवंत तिच्या त्या मांडीवर विसावलेले आहेत. आणि आईची मांडी म्हणजे पहिलं विद्यापीठ असतं, आपल्याला माहिती आहे. आई इतकं ज्ञान दुसरं कुणीही देत नाही. तेव्हा हा देवकीचा 8वा जन्माला आला. कृष्णाष्टमीच्या दिवशी जन्माला आला. 8 पुत्रामध्ये 8वा आहे, तो जन्माला आलेला आहे. पुढे त्याचे विवाह झाले, तेही 8 झालेले आहेत. कृष्णाच्या जन्मामध्ये 8 आकड्याला काही विशेष महत्व आहे. आणि हा देवकीचा 8वा जन्माला आला. जे जे म्हणून धाकटे पुत्र असतात ते काही विलक्षण पराक्रमी निपजतात. इतिहासाची साक्ष आहे. भगवान श्रीकृष्ण 8 भावंडांच्या मध्ये धाकटे, 8 पुत्रांच्या मध्ये. शिवाजी महाराज 6 पुत्रांमध्ये धाकटे. समर्थ रामदास त्यांच्या घराण्यामध्ये धाकटे. आणि लोकमान्य टिळक हे सुद्धा धाकटे. एवढंच काय, रवींद्रनाथ टागोर तेही धाकटे. या एवढ्या श्रोतृवृंदामध्ये जे धाकटे आहेत त्यांना काय बरं वाटलं असेल म्हणून सांग. आजपर्यंत माहिती नव्हतं, आज कळलं, आज जन्मधन्य झाला. आणि ज्यार्थी मी सविस्तर सांगितलं त्यार्थी माझ्या कुटुंबामध्ये मी धाकटा आहे हे तुम्ही बरोबर ओळखलं असणार. इथे मुद्दा असा की भगवंताने जन्म घेतला, गोकुळामध्ये आनंदी आनंद पसरला. तो आनंदी आनंद आज आपण तुडुंब आपल्या अंतःकरणामध्ये साठवून घ्यायचा. आज इथेच विरमायचं भगवंताच्या लीलेचं कौतुक करत. याच्यानंतर आरती आहे. ही आरती दररोज होणार आहे. आरती झाल्याशिवाय कुणीही आपली जागा सोडू नये, त्याच ठिकाणी केवळ उभा राहावं, अशी श्रीकृष्ण साक्ष आपल्याला प्रार्थना आहे. वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर काळा, वैजयंती माळा. जय देव जय देव. चरण कमल जाते अतीव सुकुमार, ध्वज वज्रांकुश चरणी द्विदाचा तोडल. जय देव जय देव. वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा, वैजयंती माळा. जय देव जय देव. नाभी कमळी जाते गम्याचे स्थान, हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांचन. जय देव जय देव. वाळू आरती मदन गोपाळा,
श्याम सुंदर गळा वैजयंती माळा जय देव जय देव मुख कमल पाहता सूर्याच्या कोटी वेधले मानस हारपली दृष्टी जय देव जय देव ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा जय देव जय देव दरित मुकुट जाता दैदिप्यमान तेने तेजे कोंदले अवघे त्रिभुवन जय देव जय देव ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा जय देव जय देव एका जनार्दनी देखिले रूपा एका जनार्दनी देखिले रूपा रूपा पाहो जाता झाले तद्रूपा जय देव जय देव ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा जय देव गोपाळ